नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या चॅनलवर एका व्ह्यूअरने कमेंट करून एक खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. त्यांनी असं विचारलं होतं की सर, ट्रान्सफर प्रोसेस नेमकी कशी होते, ट्रान्सफर कधी करता येते, झेडपी टू झेडपी ट्रान्सफर कशी होते, मनपा टू मनपा ट्रान्सफर कशी होते आणि इंटरव्ह्यूची तयारी नेमकी कशी करावी, यावर एक डिटेल व्हिडिओ बनवा. आणि खरं सांगायचं झालं तर हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, तर हजारो लोकांच्या मनात असणारा प्रश्न आहे. विशेषतः जे लोक गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत किंवा गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. कारण अनेक वेळा असं होतं की आपल्याला जॉब तर मिळते, पण पोस्टिंग आपल्या घरापासून खूप दूर मिळते. कधी डिस्ट्रिक्ट बदलायचा असतो, कधी सिटी बदलायची असते किंवा कधी फॅमिली रिझन्समुळे ट्रान्सफर घ्यायची गरज पडते. पण यावेळी नेमकी प्रोसेस काय असते, कोणाला अप्लाय करायचं, ट्रान्सफर कधी मिळू शकते आणि झेडपी टू झेडपी किंवा मनपा टू मनपा ट्रान्सफर कशी होते याची स्पष्ट माहिती अनेक लोकांना नसते. आणि माहिती नसल्यामुळे अनेक लोक चुकीच्या लोकांच्या मागे लागतात. काही लोक एजंट्स किंवा मिडलमॅनवर विश्वास ठेवतात आणि काही वेळा तर त्यांचं आर्थिक नुकसानही होतं. म्हणूनच या सगळ्या कन्फ्युजनला फुलस्टॉप देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफर प्रोसेस बद्दल स्टेप बाय स्टेप आणि सोप्या भाषेत माहिती पाहणार आहे. सर्वात आधी आपण बघूया ट्रान्सफर म्हणजे नेमकं काय असते, त्यानंतर ट्रान्सफर कधी करता येते, झेडपी टू झेडपी ट्रान्सफर कशी होते, मनपा टू मनपा ट्रान्सफरची प्रोसेस काय असते आणि सर्वात शेवटी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी. हे सगळं आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ बनवताना मी एकाच गोष्टीचा विचार नेहमी केला की माहिती शक्य तितकी प्रॅक्टिकल आणि जेन्युइन असावी, जेणेकरून तुम्हाला रिअल प्रोसेस समजेल आणि भविष्यात जर तुम्हाला ट्रान्सफर घ्यायची वेळ आली तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. म्हणून जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल किंवा भविष्यात गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची आणि उपयोगी माहिती मिळणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपण एक बेसिक पण खूप महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया आणि तो म्हणजे ट्रान्सफर म्हणजे नेमकं काय असते. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉबमध्ये ट्रान्सफर हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण अनेक लोकांना ट्रान्सफरची एक्झॅक्ट मिनिंग आणि प्रोसेस काय असते हे स्पष्टपणे माहीत नसते. सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा सरकारी कर्मचारी एका ठिकाणी काम करत असतो आणि काही कारणांमुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी पाठवले जाते. त्या प्रक्रियेला ट्रान्सफर म्हणजे बदली असे म्हणतात. म्हणजेच कर्मचारी तोच असतो, त्यांची पोस्ट तीच असते, त्यांचा डिपार्टमेंट सुद्धा तोच असतो, पण त्यांचं काम करण्याचं ठिकाण बदलतं. याला ट्रान्सफर किंवा बदली असे म्हटलं जाते. आता तुम्ही असा विचार करू शकता की गव्हर्नमेंट एम्प्लॉईची ट्रान्सफर का केली जाते, तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही डिपार्टमेंटच्या कामाच्या गरजेमुळे ट्रान्सफर केली जाते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी कर्मचारी कमी असतील, कामाचा ताण जास्त असेल किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी मॅन पॉवरची गरज असेल तर डिपार्टमेंट त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून एम्प्लॉई ट्रान्सफर करू शकतो. कधी कधी डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्समुळेही ट्रान्सफर केले जाते. म्हणजेच डिपार्टमेंटच्या मॅनेजमेंट आणि सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी ट्रान्सफर हा एक महत्त्वाचा भाग असतो. पण सगळ्या ट्रान्सफर या डिपार्टमेंटच्या डिसिजननेच होतात असं नाही. काही वेळा कर्मचारी स्वतःही ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची पोस्टिंग त्याच्या घरापासून खूप दूर असेल किंवा फॅमिली रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल किंवा हेल्थ इश्यू असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी सिटी चेंज करण्याची गरज असेल. अशा परिस्थितीत एम्प्लॉई डिपार्टमेंटकडे ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट करू शकतो. म्हणजेच गव्हर्नमेंट जॉबमध्ये ट्रान्सफर हा एक नॉर्मल आणि नियमित पार्ट आहे. जवळजवळ प्रत्येक गव्हर्नमेंट एम्प्लॉईला करिअरमध्ये कधी ना कधी ट्रान्सफर अनुभवावे लागते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ट्रान्सफर ही पूर्णपणे रूल्स आणि डिपार्टमेंट पॉलिसीवर आधारित असते. म्हणजेच प्रत्येक डिपार्टमेंटचे काही स्पेसिफिक रूल्स असतात. काही ठिकाणी मिनिमम सर्व्हिस पिरियड असतो, काही ठिकाणी वॅकन्सी पाहिली जाते आणि काही ठिकाणी सिनियर ऑथॉरिटीची अप्रुव्हल आवश्यकता असते. म्हणूनच ट्रान्सफर ही अचानक किंवा मनाप्रमाणे होण्याची प्रक्रिया नसते. त्यामागे एक प्रॉपर सिस्टीम आणि प्रोसिजर असते. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार ट्रान्सफर बद्दल अजून काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत.
जसं की ट्रान्सफर कधी करता येते, झेडपी टू झेडपी ट्रान्सफर प्रोसेस काय असते, मनपा टू मनपा ट्रान्सफर कधी होते आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी. म्हणूनच पुढचा भाग खूप महत्वाचा आहे, तो नक्की पहा. आता आपण या टॉपिक मधल्या आणखी एका खूप महत्वाचा प्रश्न समजून घेऊया आणि तो म्हणजे ट्रान्सफर नेमकी कधी करता येते. मित्रांनो, अनेक लोकांना असं वाटतं की गव्हर्नमेंट जॉब लागली की कधीही ट्रान्सफर घेता येते, पण प्रत्यक्षात तसं नसतं. गव्हर्नमेंट जॉबमध्ये ट्रान्सफर ही पूर्णपणे रूल्स, पॉलिसी आणि डिपार्टमेंटच्या गाईडलाईन्सवर आधारित असते. म्हणजेच तुम्हाला वाटलं की आणि तुम्ही लगेच ट्रान्सफर घेतली असं सामान्यतः होत नाही. त्यासाठी काही ठराविक अटी आणि प्रक्रिया असतात. त्या पूर्ण झाल्या तरच ट्रान्सफर मिळण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे ट्रान्सफर कधी करता येते हे समजून घेण्यासाठी काही महत्वाचे फॅक्टर्स असतात. आता ते आपण एक एक करून समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम सर्व्हिस पिरियड. बऱ्याच गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असा रूल असतो की एखाद्या कर्मचाऱ्याने एका ठिकाणी किमान काही वर्षे सर्व्हिस पूर्ण केली पाहिजे. साधारणपणे हा कालावधी 3 वर्ष ते 5 वर्ष किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्तही होऊ शकतो. यामागचं कारण म्हणजे डिपार्टमेंटला स्टॅबिलिटी हवी असते. जर कर्मचारी लगेचच्या लगेच ट्रान्सफर घेत राहिले तर कामाची कंटिन्युटी राहणार नाही. त्यामुळे एक ठराविक सर्व्हिस पिरियड पूर्ण झाल्यानंतरच ट्रान्सफरसाठी विचार केला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वॅकन्सी अवेलेबिलिटी. तुम्हाला ज्या ठिकाणी ट्रान्सफर हवी आहे त्या ठिकाणी तुमच्या पोस्टसाठी वॅकन्सी असणे आवश्यक असते. जर त्या ठिकाणी आधीच कर्मचारी पूर्ण असतील तर ट्रान्सफर अप्रूव्ह होणं कठीण होऊ शकतं. म्हणजेच ट्रान्सफर ही फक्त एम्प्लॉईच्या इच्छेवर नाही तर डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंटवर सुद्धा अवलंबून असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिपार्टमेंट अप्रुव्हल. ट्रान्सफरसाठी साधारणपणे सिनियर ऑफिसर्स किंवा हायर ऑथॉरिटीची अप्रुव्हल आवश्यक असते. फॉर एक्झाम्पल, काही ठिकाणी डिपार्टमेंट हेड, कमिशनर किंवा संबंधित ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी फायनल डिसिजन घेतात. म्हणजेच एम्प्लॉईने रिक्वेस्ट केली म्हणून ट्रान्सफर लगेच अप्रूव्ह होईलच असं नाही. त्यासाठी डिपार्टमेंटला तुमचं ट्रान्सफर करण्याचं कारण योग्य वाटलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे पर्सनल सिच्युएशन. काही वेळा एम्प्लॉईच्या पर्सनल सिच्युएशनमुळे स्पेशल केसेसमध्ये ट्रान्सफर दिली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या कर्मचाऱ्याला सिरियस हेल्थ प्रॉब्लेम असेल किंवा कुटुंबामध्ये काही गंभीर अडचण असेल किंवा त्यांचे फॅमिली वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट किंवा सिटीमध्ये जॉब करत असेल, अशा काही परिस्थितींमध्ये डिपार्टमेंट विशेष विचार करून ट्रान्सफर अप्रूव्ह करू शकते. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचे ट्रान्सफर रूल्स थोडेफार वेगळे असू शकतात. त्यामुळे एक्झॅक्ट इन्फॉर्मेशनसाठी नेहमी डिपार्टमेंटचे ऑफिशियल रूल्स किंवा गव्हर्नमेंट GR चेक करणे आवश्यक असते. म्हणूनच जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल आणि भविष्यात ट्रान्सफर घ्यायचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुमच्या डिपार्टमेंटचे ट्रान्सफर रूल्स समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आता पुढच्या भागात आपण आणखी एक महत्वाची गोष्ट पाहणार आहोत आणि ती म्हणजे झेडपी टू झेडपी ट्रान्सफर प्रोसेस नेमकी कशी असते. म्हणून पुढचा भाग नक्की पहा. आता आपण या व्हिडिओ मधला आणखी एक खूप महत्वाचा भाग समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे झेडपी टू झेडपी ट्रान्सफर कशी होते. मित्रांनो, अनेक लोक झेडपी मध्ये जॉब करत असतात आणि काही काळानंतर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर घ्यायची गरज पडते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची पोस्टिंग एका जिल्ह्यात असते पण त्याचं कुटुंब दुसऱ्या जिल्ह्यात राहत असतं. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला झेडपी टू झेडपी ट्रान्सफर म्हणजेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली घ्यायची इच्छा असू शकते. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. झेडपी टू झेडपी ट्रान्सफर ही सामान्य ट्रान्सफरपेक्षा थोडी वेगळी असते, कारण यात डिस्ट्रिक्ट बदलतो. त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर काही ऍडिशनल प्रोसेस फॉलो करावी लागते. आता आपण ही संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ट्रान्सफर रिक्वेस्ट ऍप्लिकेशन. जर एखाद्या कर्मचाऱ्याला झेडपी टू झेडपी ट्रान्सफर घ्यायची असेल तर सर्वात आधी त्याला डिपार्टमेंटकडे ट्रान्सफरसाठी ऍप्लिकेशन द्यावा लागतो. या ऍप्लिकेशनमध्ये काही महत्वाची माहिती नमूद करावी लागते, जसं की कर्मचाऱ्यांचं नाव, त्यांची पोस्ट, सध्या तो कोणत्या जिल्ह्यात काम करत आहे, त्यांना कोणत्या जिल्ह्यात ट्रान्सफर हवी आहे आणि ट्रान्सफर मागण्यामागचं कारण काय आहे. ही ऍप्लिकेशन साधारणपणे संबंधित ऑफिस किंवा डिपार्टमेंटकडे सबमिट केली जाते. यानंतर येते दुसरी स्टेप म्हणजे सर्व्हिस रेकॉर्ड व्हेरिफिकेशन. डिपार्टमेंट सर्वप्रथम त्या एम्प्लॉईचा सर्व्हिस रेकॉर्ड चेक करतो.
म्हणजेच त्या व्यक्तीने किती वर्ष सर्व्हिस केली आहे, त्यांच्यावर काही डिसिप्लिनरी ॲक्शन आहे का, त्याने मिनिमम सर्व्हिस रेकॉर्ड सर्व्हिस पिरियड पूर्ण केला आहे का, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात. कारण डिपार्टमेंटला खात्री करायची असते की एम्प्लॉई ट्रान्सफरसाठी इलिजिबल आहे की नाही. त्यानंतर येते तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे वॅकन्सी चेक. ज्या जिल्ह्यात एम्प्लॉईला ट्रान्सफर हवी आहे त्या जिल्ह्यात त्याच्या पोस्टसाठी वॅकन्सी आहे का हे चेक केलं जातं. जर त्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल तर पुढची प्रोसेस सुरू होते. पण जर वॅकन्सी उपलब्ध नसेल तर ट्रान्सफर अप्रूव्ह होणे खूप कठीण होऊ शकतं. म्हणजेच ट्रान्सफर प्रोसेसमध्ये वॅकन्सी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. यानंतर येते चौथी स्टेप म्हणजे हायर ऑथॉरिटी अप्रुव्हल. झेडपी टू झेडपी ट्रान्सफरमध्ये अनेक वेळा हायर लेवल ऑथॉरिटीची अप्रुव्हल आवश्यक असते. काही केसेसमध्ये संबंधित ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा हायर डिपार्टमेंट ऑथॉरिटीज फायनल डिसिजन घेतात. जर सर्व क्रायटेरिया योग्य असतील, म्हणजे सर्व्हिस पिरियड पूर्ण असेल, वॅकन्सी उपलब्ध असेल आणि डिपार्टमेंटला रिझन योग्य वाटत असेल तर ट्रान्सफर अप्रूव्ह केली जाऊ शकते. आणि शेवटी येते अंतिम स्टेप म्हणजे ऑफिशियल ट्रान्सफर ऑर्डर. जेव्हा ट्रान्सफर अप्रूव्ह होते तेव्हा डिपार्टमेंटकडून ऑफिशियल ट्रान्सफर ऑर्डर जारी केली जाते. या ऑर्डरमध्ये एम्प्लॉईला कोणत्या जिल्ह्यात रिपोर्ट करायचा आहे, कधी जॉईन करायचं आहे आणि याची स्पष्ट माहिती दिलेली असते. यानंतर एम्प्लॉईला त्या नवीन जिल्ह्यात जाऊन जॉईन करावं लागतं आणि त्याची सर्व्हिस तिथून पुढे सुरू होते. पण इथे पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. झेडपी टू झेडपी ट्रान्सफरचे एक्झॅक्ट रूल्स आणि प्रोसिजर वेळोवेळी बदलू शकतात आणि ते स्टेट गव्हर्नमेंट किंवा डिपार्टमेंटच्या पॉलिसीवर अवलंबून असू शकतं. म्हणूनच ट्रान्सफरसाठी अप्लाय करण्यापूर्वी संबंधित डिपार्टमेंटचे ऑफिशियल रूल्स किंवा गव्हर्नमेंट GR तपासणे खूप आवश्यक असते. आता पुढच्या भागात आणखी एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि तो म्हणजे मनपा टू मनपा ट्रान्सफर प्रोसेस नेमकी कशी असते. म्हणूनच पुढचा भाग नक्की पहा. आता आपण या व्हिडिओमधला आणखी एक खूप महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच मनपा टू मनपा ट्रान्सफर प्रोसेस कशी असते. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक मनपामध्ये विविध पदांवर काम करत असतात. काही जण क्लर्क म्हणून काम करत असतात, काही जण इंजिनियर, हेल्थ डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट किंवा इतर अनेक विभागांमध्ये काम करत असतात. पण अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की कर्मचाऱ्याला ज्या शहरात पोस्टिंग मिळाली आहे तिथे काम करणं त्याच्यासाठी कठीण होतं. कारण त्यांचं घर दुसऱ्या शहरात असतं, कधी फॅमिली रिझन्स असतात, कधी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, तर कधी पर्सनल कारणांमुळे सिटी चेंज करण्याची गरज पडते. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो, मनपा टू मनपा ट्रान्सफर शक्य आहे का, आणि असेल तर त्याची प्रोसेस नेमकी काय असते. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच मनपा ही स्वतंत्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी असते. म्हणजेच प्रत्येक मनपाची स्वतःची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आणि काही इंटरनल रूल्स असू शकतात. म्हणूनच मनपा टू मनपा ट्रान्सफरची प्रोसेस काही वेळा थोडी कॉम्प्लेक्स असू शकते आणि ती पूर्णपणे संबंधित मनपाच्या रूल्स आणि गव्हर्नमेंट पॉलिसीवर अवलंबून असते. आता आपण ही प्रोसेस साध्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ट्रान्सफर रिक्वेस्ट ॲप्लिकेशन. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एका मनपामधून दुसऱ्या मनपामध्ये ट्रान्सफर घ्यायची असेल तर स्वतंत्र आधी त्याला ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट ॲप्लिकेशन द्यावी लागते. या ॲप्लिकेशनमध्ये कर्मचारी आपली बेसिक माहिती देतो, जसं की त्यांचं नाव, त्यांची पोस्ट, तो सध्या कोणत्या मनपामध्ये काम करत आहे, त्याला कोणत्या मनपामध्ये ट्रान्सफर हवी आहे आणि ट्रान्सफर मागण्यामागचं कारण काय आहे. ही ॲप्लिकेशन संबंधित डिपार्टमेंट किंवा ऑथॉरिटीकडे सबमिट केली जाते. यानंतर येते दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे एलिजिबिलिटी आणि सर्व्हिस व्हेरिफिकेशन. डिपार्टमेंट एम्प्लॉईचा सर्व्हिस रेकॉर्ड चेक करते, म्हणजे त्या व्यक्तीने किती वर्ष सर्व्हिस केली आहे, मिनिमम सर्व्हिस पिरियड पूर्ण केला आहे का आणि त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये काही डिसिप्लिनरी इश्यू आहे का, अशा गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात. कारण ट्रान्सफर अप्रूव्ह करण्यापूर्वी डिपार्टमेंटला खात्री करायची असते की एम्प्लॉई इलिजिबल आहे की नाही. तिसरी स्टेप ती म्हणजे वॅकन्सी चेक. ज्या मनपामध्ये एम्प्लॉईला ट्रान्सफर हवी आहे त्या मनपामध्ये त्या एम्प्लॉईच्या पोस्टसाठी वॅकन्सी अवेलेबल आहे का हे चेक केलं जातं. जर वॅकन्सी उपलब्ध असेल तर पुढची प्रोसेस सुरू होते, पण जर जागा उपलब्ध नसेल तर ट्रान्सफर अप्रूव्ह होणं कठीण होऊ शकतं. यानंतर येते
चौथी महत्त्वाची स्टेप म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. मनपा टू मनपा ट्रान्सफरमध्ये अनेक वेळा संबंधित म्युन्सिपल कमिशनर किंवा हायर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीची अप्रुव्हल आवश्यक असते. म्हणजेच ट्रान्सफर अप्रूव्ह होण्यासाठी संबंधित ऑथॉरिटीजकडून फायनल डिसिजन घेतला जातो. काही वेळा म्युच्युअल ट्रान्सफर सुद्धा केली जाते. म्युच्युअल ट्रान्सफर म्हणजे दोन कर्मचाऱ्यांच्या एकमेकांच्या जागी ट्रान्सफर होण्यासाठी रिक्वेस्ट करतात. फॉर एक्झाम्पल, एक कर्मचारी सिटी ए मध्ये काम करत आहे आणि दुसरा कर्मचारी सिटी बी मध्ये काम करत आहे. जर दोघांनाही एकमेकांच्या शहरात ट्रान्सफर हवी असेल तर म्युच्युअल ट्रान्सफर या पर्याय वापरला जाऊ शकतो. जर सर्व क्रायटेरिया योग्य असतील, वॅकन्सी उपलब्ध असेल आणि ऑथॉरिटीकडून अप्रूव्ह मिळाली तर शेवटी ऑफिशियल ट्रान्सफर ऑर्डर जारी केली जाते. या ऑर्डरमध्ये एम्प्लॉईला कोणत्या मनपामध्ये रिपोर्ट करायचा आहे, कधी जॉईन करायचं आहे याची माहिती दिली जाते. यानंतर एम्प्लॉईला त्या नवीन मनपामध्ये जाऊन जॉईन करावं लागतं आणि त्याची सर्व्हिस तिथून पुढे सुरू होते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायला हवी. मनपा टू मनपा ट्रान्सफरचे रूल्स प्रत्येक मनपानुसार थोडेफार बदलू शकतात. त्यामुळे ट्रान्सफरसाठी अप्लाय करण्यापूर्वी संबंधित डिपार्टमेंटचे ऑफिशियल रूल्स किंवा गव्हर्नमेंट गाईडलाईन चेक करणे खूप महत्त्वाचे आहे. आता पुढच्या भागात आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि तो म्हणजे गव्हर्नमेंट जॉब इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, म्हणून पुढचा भाग नक्की पहा. आता आपण या व्हिडिओमधला शेवटचा पण खूपच महत्त्वाचा भाग पाहणार आहोत आणि तो म्हणजे गव्हर्नमेंट जॉब इंटरव्ह्यूची तयारी नेमकी कशी करावी. मित्रांनो, अनेक लोक खूप मेहनत करून एक्झाम क्लिअर करतात, रिटन टेस्ट पास होतात, पण जेव्हा इंटरव्ह्यूचा स्टेज येतो तेव्हा अनेकांना टेन्शन येतं, कॉन्फिडन्स कमी होतो आणि काही वेळा योग्य तयारी नसल्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये चांगली परफॉर्मन्स होत नाही. म्हणूनच इंटरव्ह्यू हा गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमधला खूप महत्त्वाचा भाग असतो. रिटन एक्झाममध्ये तुमचं नॉलेज दिसतं, पण इंटरव्ह्यूमध्ये तुमचं पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि ॲटिट्यूड पाहिला जातो. म्हणून जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये चांगली परफॉर्मन्स करायची असेल तर आधीपासून योग्य तयारी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपण इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्सची तयारी. इंटरव्ह्यूला जाताना सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित आणि कंप्लीट असणे खूप महत्त्वाचे असते, कारण इंटरव्ह्यू पॅनल सर्वप्रथम तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात. म्हणून इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी काही डॉक्युमेंट्स तयार ठेवणे आवश्यक असते, जसे की तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, आयडेंटिटी प्रूफ, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल तर, कास्ट सर्टिफिकेट किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट जर ॲप्लिकेबल असेल तर, आणि इतर आवश्यक डॉक्युमेंट्स. हे सर्व डॉक्युमेंट्स एका व्यवस्थित फाईलमध्ये अरेंज करून ठेवले तर इंटरव्ह्यूच्या वेळी कॉन्फिडन्स वाढतो आणि इम्प्रेशन सुद्धा चांगला पडतो. ही गोष्ट म्हणजे बेसिक क्वेश्चनची तयारी. इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न जवळजवळ प्रत्येक कॅन्डिडेटला विचारले जातात, त्यामुळे या प्रश्नांची तयारी आधीपासूनच करणे खूप उपयोगी ठरते. फॉर एक्झाम्पल, स्वतःबद्दल थोडक्यात सांगा. तुम्हाला ही जॉब का करायची आहे, तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत, तुम्ही या डिपार्टमेंटमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आधीच विचार करून तयारी ठेवली तर इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स वाटतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिपार्टमेंटबद्दल माहिती असणे. ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात त्या डिपार्टमेंटबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन असणे खूप महत्त्वाचे असते. फॉर एक्झाम्पल, त्या डिपार्टमेंटचे मेन वर्क काय आहे, त्यांचा रोल सोसायटीमध्ये काय आहे आणि त्या जॉब पोझिशनमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी काय होऊ शकते. ही माहिती असल्यामुळे इंटरव्ह्यू पॅनलला असं वाटतं कॅन्डिडेट सिरियस आहे आणि त्याने जॉबबद्दल तयारी केली आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज. इंटरव्ह्यूमध्ये फक्त नॉलेज महत्त्वाचं नसतं, तर तुमची बॉडी लँग्वेज आणि कॉन्फिडन्स सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. इंटरव्ह्यू रूममध्ये एंटर करताना काम राहा, पॅनल मेंबर्सला पोलाइटली ग्रीट करा, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा आणि प्रश्नांची उत्तरे शांतपणे आणि स्पष्टपणे द्या. घाबरण्याची गरज नसते, कारण इंटरव्ह्यू पॅनल तुमची परीक्षा घेण्यासाठी नसतो, तर तुमची स्टॅबिलिटी समजून घेण्यासाठी असतो. पाचवी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. इंटरव्ह्यूच्या आधी मिरर समोर प्रॅक्टिस करणे किंवा मित्रांसोबत मॉक इंटरव्ह्यू करणे खूप उपयोगी ठरू शकते. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि बोलण्याची सवय होते. मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये परफेक्ट अँसर्स देणं एवढं महत्त्वाचं नसतं,
पण प्रामाणिकपणा, कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही शांतपणे, स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे उत्तर दिलं तर इंटरव्ह्यू पॅनलवर चांगला इम्प्रेशन पडण्याची शक्यता असते. म्हणून इंटरव्ह्यूची तयारी करताना नॉलेज सोबतच कॉन्फिडन्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरही लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याचबरोबर आपण आपल्या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे पॉईंट समजून घेतले आहेत. आता काही महत्त्वाच्या टिप्स. ट्रान्सफरसाठी नेहमी ऑफिशियल प्रोसेस फॉलो करा. एजंट्स किंवा मिडलमॅन पासून दूर राहा. डिपार्टमेंटचे ऑफिशियल GR आणि रूल्स चेक करा, कारण रूल्स वेळोवेळी बदलू शकतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा आणि अनेक लोकांच्या मनात असलेला टॉपिक सविस्तरपणे समजून घेतला. आज आपण पाहिलं ट्रान्सफर म्हणजे नेमकं काय असतं, ट्रान्सफर कधी करता येते, ZP टू ZP ट्रान्सफर प्रोसेस कशी असते, मनपा टू मनपा ट्रान्सफर कशी होते आणि गव्हर्नमेंट जॉब इंटरव्ह्यूची तयारी नेमकी कशी करावी. माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की तुम्हाला योग्य, स्पष्ट आणि प्रॅक्टिकल माहिती मिळावी. कारण अनेक वेळा माहिती नसल्यामुळे लोक कन्फ्युजन होतात, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि काही वेळा त्यामध्ये त्यांचं नुकसानही होतं. म्हणून जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल किंवा भविष्यात गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा प्रकारची माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देतो. तसेच अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा, कारण पुढेही आपण गव्हर्नमेंट जॉब, करिअर गायडन्स, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि अशाच अनेक इम्पॉर्टंट टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला या टॉपिकबद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर माहिती हवी असेल तर यासाठी कमेंटमध्ये लिहा. मी तुमचे कमेंट नक्की वाचतो आणि शक्य तितक्या क्वेश्चन्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये.